नमस्कार मित्रांनो, माझं नाव जीवन भारत नवले. मी सनई छत्रपती शासन या पक्षातर्फे वार्ड क्रमांक 24 थेरगाव या प्रभागातून निवडणूक लढवत आहे. आमच्या पक्षाचे चिन्ह आहे पुस्तक. पुस्तक यासाठी आहे की ज्याने ज्याने पुस्तक वाचले, ज्याने ज्याने मस्तक चालवले, त्याचा त्याचा संसार आज सुखाचा आहे. मला आत्ताच एका माझ्या मित्राने व्हिडिओ पाठवला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवले आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर होणार होते. ते अहमदाबाद, गुजरातमध्ये झाले. त्यानंतर डायमंड बोर्स म्हणून मुंबईला होणार होते, ते सुरत, गुजरातमध्ये झाले. त्यानंतर मरीन अकॅडमी म्हणून आपल्या इथं पालघरला होणार होती, ती द्वारका गुजरातमध्ये गेली. त्यानंतर वेदांत फॉक्सकॉन हा प्रोजेक्ट पुण्यामध्ये होणार होता, तो धोलेरा गुजरात या ठिकाणी हलवण्यात आला. वर्ल्ड ड्रग पार्क रायगडमध्ये होणार होता, तो भरूच या ठिकाणी गुजरातमध्ये हलवण्यात आला. त्यानंतर मेडिकल डिव्हाइस पार्क जे संभाजीनगरला होणार होते, ते हिमाचलमध्ये गेले. आणि टाटा एअरबस ही नागपूरला होणार होती, ती वडोदरा गुजरातमध्ये गेली. तर मंडळी, सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका की आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचे राजकारणामध्ये आपल्याला अडकवले गेले आहे आणि हे सगळे जे पैसे कमावण्याचे साधन आहेत, हे सगळे गुजरातमध्ये नेण्यात आले आहे. तर माझी सर्व मंडळींना विनंती आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करा. विनाकारण 5-10 हजारासाठी स्वतःला विकू नका. आज तुम्ही स्वतःला विकलं म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना विकलं असा त्याचा अर्थ होतो. तर सर्वांनी आपापल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपापल्या संसाराच्या भविष्यासाठी, आपापल्या पाहुण्या-रावळ्यांच्या, भाऊ-बांधकांच्या भविष्यासाठी जातीयवाद तर मी स्वतः डोळ्यांनी पाहिला आहे. खालच्या स्तरावरती कोणत्याही प्रकारचा जातीयवाद नाही. जेव्हा मी जेवण करायला बसतो, ते जेवण कुठल्या जातीच्या माणसाने बनवले हे मला माहित नसते. जेव्हा मी वडापाव खातो, समोरचा विकणारा कोणत्या जातीचा हेही मला माहित नसते. त्यानंतर जेव्हा आपण एखाद्याला ऍक्सिडेंट होतो, तेव्हा त्याला पाणी पाजणाऱ्याला आपण त्याची जात विचारत नाही, धर्म विचारत नाही. मग हे राजकारणी आपल्याला जातीच्या नावाखाली का भडकवतात? काय हे आपल्यावरती अन्याय करतात? काय हे आपल्याला असं गुरफटून ठेवतात? ह्याला कारण एकच आहे की यांना फक्त माल मसाला खायचा असतो, यांना पैशाचं लालच असतं, यांना आपल्या लोकांचा जीव जाऊ काही होऊ त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. तरी माझी सर्व मंडळींना विनंती आहे की हेतून पुढे जातीयवाद हा खालच्या लेवलला झाला नाही पाहिजे. राजकारण्यांना काय लढायचंय लढू द्या, पण आपण आपल्या शेजाऱ्यांना भाऊ म्हणून चालायचं. शेजारच्या महिलांना काका, मावशी, ताई काय असन त्या नावाने संबोधायचं. कारण आपल्यामध्ये जातीयवाद हा पूर्वीपासूनच नव्हता. जे लोक पैशावाले आहेत ते घरात बसून जातीयवाद लावतात. त्यांच्या घरावरती कोणी दगडफेक करत नाही, त्यांच्या घरातलं कोणी मृत्युमुखी पावत नाही. जातीयवाद झाला तर आपल्यासारख्या गरिबांचे जीव जातात. याला कारण आहे शिक्षण. शिक्षण अपुरा असल्यामुळे या सर्व गोष्टी घडतात. आज तुम्ही जर तळेगाव MIDC मध्ये गेला किंवा चिंचवड स्टेशनला गेला, भोसरीला गेला, तर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल लोक तंबू ठोकून बसले आहेत. त्यांचा रोजगार गेलाय. काही लोकांच्या बदल्या गुजरातला झाल्यात, काहींच्या MP ला झाल्यात, UP ला झाल्यात. का तर ह्यांच्या कंपन्या इथून उचलून तिथं नेऊन ठेवल्यात. ह्याला कारण काय आहे? त्याला त्यांनी आपल्याला जातीयवादामध्ये गुरफटलं आणि ह्या कंपन्या उचलून तिकडे नेल्या. आज एखाद्या मुलांचं शिक्षण इथं चालू आहे, त्यांच्या आई वडिलांनी इथलं सगळा संसार सोडून तिथं नव्याने संसार चालू करायचा. दुसरी गोष्ट, मी चेन्नईला गेलो होतो. चेन्नईमध्ये मी हिंदीमध्ये विचारलं, भैया मेडिकल कहाँ पे? त्यांनी हिंदीत मला शिव्या दिल्या आणि म्हणला बोलायचं असेल तर आमच्या भाषेत बोला हिंदीमध्ये, नाही तो अंग्रेजी में बोलो. म्हणजे यांना इंग्रज चालतात आणि आपली मराठी माणसं चालत नाही. तर लक्षात ठेवा की जातीयवाद हा करायचा नाही आणि आपल्या स्वतःच्या भाषेचा कधीही अभिमान पाहिजे माणसाला. आज आपण आपली भाषा विसरली नाही पाहिजे. जे काही जुने ग्रंथ लिहिले गेले त्याचा वापर आजही सायंटिस्ट लोक करतात. कारण आपले पूर्वज एवढे बुद्धिमानी होते की त्यांनी पुढचा येणारा काळ सुद्धा सांगितला होता. हे कलियुग आहे, इथं सत्याला न्याय भेटायला वेळ लागतो पण भेटतो. त्यामुळे जनतेनेही सत्याची बाजू धरावी. सत्यवादी लोकांना मतदान करावे, चांगल्या लोकांना मतदान करावे. विनाकारण कोणत्याही लोकांना मतदान करू नये. ज्यांनी 5-10 वर्ष हे सगळं केलेलं आहे, ज्यांनी काहीच कामं केली नाही, त्यांना अजिबात मतदान करू नका. मी स्पष्ट सांगतो. तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही काय केलं 5 वर्षात, काय केलं 10 वर्षात, काय केलं 15 वर्षात, तरच त्यांना मतदान करा. विनाकारण कोणालाही मतदान करू नका. आणि ह्या ज्या कंपन्या बाहेर चालल्यात ना, ह्याला जबाबदार फक्त आपण लोक आहे. आपलं हे बोट आहे, ह्या बोटामध्ये सगळा खेळ आहे, ह्या बोटामध्ये ताकद आहे आपली. आपल्याला पूर्ण ताकद वापरायची गरज नाही शरीराची. एक बोट आणि एक बटन दाबायचे आणि ते विचार करून दाबायचे. कोणत्याही पक्षाला दाबा, मी म्हणत नाही की मलाच दाबा, पण जे लोक तुमचं भलं करतील, कल्याण करतील, ज्या या कंपन्या जाण्यापासून थांबवतील, अशा लोकांना तुम्ही मतदान करा. कारण उद्या ह्या कंपन्या इथं असेल तर आपल्याला सुखा समाधानाने झोप लागन, 4 पैसे भेटतील, पगार भेटन
आपलं राहणीमान सुधारण, आपल्या महाराष्ट्राचं नाव टॉपला असेल. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जबाजारी आहे. का कर्जबाजारी आहे ह्याला फक्त जनता जबाबदार आहे, कारण जनतेने प्रश्नच विचारले नाही. आज गार्डन दाखवलं गेलंय, त्या गार्डन मध्ये खेळणी नाहीत. आज तुम्हाला सांगतो वेगवेगळे गार्डन बंद पडलेले आहेत, तिथं खेळणी नाही, काय नाही. त्याच्या मागे 1-1, 2-2 कोटी दाखवलेत खर्च केलेला. आज तुम्ही जर गल्लीबोळामध्ये रस्ते बघताल तर तिथं गटारीचं पाणी साचलेलं आहे, जे लोकांच्या अंगावर उडतं. म्हणजे पब्लिकला इज्जतच नाहीये समाजामध्ये. पब्लिक म्हणजे ते आपल्याला किडे मुंगे समजतात. ह्याच्या अंगावर पाणी उडतंय, आपला काय संबंध. त्यांची फोर व्हीलर मस्तपैकी जाणार, फोर व्हीलर मध्ये त्यांच्या पांढऱ्या कपड्यावरती तुम्हाला एक चहाचा डाग काय रस्त्यावरल्या पाण्याचा एक थेंब सुद्धा दिसणार नाही. आणि तिथूनच एखाद्या गरीबाची गाडी जाऊ द्या, अंगावर पाणी उडतं त्याला उलट्या येतात. का तर ते घाण पाणी असतं, घाण पाणी त्याच्या अंगावर उडतं. तरीही आपले नगरसेवक, समाजसेवक त्यामध्ये लक्ष घालत नाही. नावाला समाजसेवक नाही पाहिजे, लिहायला नगरसेवक नाही पाहिजे, मतं मागणारा नगरसेवक नाही पाहिजे. जनतेने स्वतःहून मतं दिली पाहिजे, कारण तो जनतेच्या भल्यासाठी उभा राहिलेला असतो. त्याला जर माहिती आहे की आपण बाबा 5, 10, 15 वर्षात योग्य प्रकारे काम केलेलं आहे, तर त्याला मतदानासाठी घरोघरी जाण्याची गरज पडत नाही. त्याला माहिती असतं की आता 5 वर्ष झाले, आता आपल्याला 1 महिना तरी काम करावं लागेल. 1 महिना तो लोकांच्या दारासमोर जाणार, हातापाया जोडणार, मला मतदान द्या, मतदान द्या. आणि निवडून आल्यानंतर परत त्याच लोकांवरती अन्याय, अत्याचार, जुलूम करणार. अन्याय, अत्याचार, जुलूम करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आज आपल्या लोकांना चांगले शिक्षण नाही, महागडी फी, महागडे कराटे क्लासेस, महागड्या सगळ्या वस्तू. आज प्रत्येक जण मोबाईल ईएमआय वर घेतो, गाडी ईएमआय वर घेतो, घर ईएमआय वर घेतो. काय सुख समाधान आहे जनतेला सांगा मला. आज प्रत्येकाच्या घरी ॲक्वा फायर लावलेला आहे का तुमच्या नगरसेवकांनी? त्यांचं काम आहे ना शुद्ध पाणी द्यायचं, तर मग त्यांना गरज बी नाही ना लोकांना ॲक्वा फायर घ्यायची. आज लाईट बिल येतंय 5-5 हजार, 4-4 हजार. कोणाकडे बघायचं जनतेने? जनतेचं काम आहे की बाबा आता ते गॅसच्या पाईपलाईन वगैरे देतात ते, तर त्यातून किती जातंय गॅस, काय जातंय, त्याचं बिल येणार. थोड्या दिवसांनी हे साधे गॅस बंद झाले आणि उद्या पाईपलाईननी जर गॅस चालू झाला आणि उद्या त्यांनी रेट जरी वाढवला तरी आपल्याला काहीही बोलता येत नाही. निवडणुका आल्यावरती गॅसचे रेट कमी करतात, सबसिडी देतात. निवडणुका आल्यावर पेट्रोल कमी करतात, त्यानंतर वेगवेगळ्या वस्तूंचे दर कमी करतात, वेगवेगळ्या ऑफर ठेवल्या जातात, वेगवेगळे बक्षिसं ठेवले जातात. एकला जिथं 40-50 हजार लोकसंख्या आहे तिथं एक टू व्हीलर देऊन तुम्ही काय भलं करताय? त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करा ना मतदारांना. त्यांना वेगवेगळं प्रशिक्षण द्या, त्यांना उद्योगधंदे द्या. तुम्हाला त्यांना टू व्हीलर द्यायची गरज नाही, ते स्वतःच्या पैशांनी कमवतील टू व्हीलर. फोर व्हीलर घेतील, स्वतःची घरं प्लॅन पास करतील, घरं बांधतील, चांगलं राहणीमान होईल त्यांचं, त्यांच्या मुलांचं चांगलं शिक्षण होईल. उद्या तुमचंच नाव निघन की बाबा हा फलाना फलाना नावाचा माणूस होता, त्याच्यामुळे आज माझी मुलं बाळ शिकलीत, माझं घर प्लॅन पास झालंय, मला कुणाची भीती नाही. उद्या इथून रस्ता जरी वाढला तरी माझ्या घराला कोणी टच करू शकत नाही. ही भीती जर घालवायची असेल तर सनई छत्रपती शासन पक्षातर्फे जे काही उमेदवार आपापल्या वार्डात असतील त्यांना जनतेने मतदान करावे. हा पक्ष हा जनतेच्या सेवेसाठी आहे याचे मला पूर्ण विश्वास आहे, आणि त्यामुळेच मी या पक्षातर्फे उभा आहे. कारण राजनीती आणि माझा दूरपर्यंत काहीही संबंध नव्हता. आमच्या वडिलांनी राजनीतीमध्ये झेंडे घेऊन फिरल्यामुळं आज आमच्यावरती खूप सारे प्रॉब्लेम आहेत जे मी आता सांगू शकत नाही. त्यामुळे मी सांगतो, झेंडा घेऊन फिरा तुम्ही, पण ज्याचा झेंडा घेऊन फिरताय त्याने तुमच्यासाठी घर दिलं का? तुमच्या लग्नासाठी काही मदत केली का? तुम्हाला जागा घेऊन दिली का? तुमचं शिक्षण पूर्ण करायला मदत केली का? जो बाप असतो तो मुलाला हाणून मारून शाळेत पाठवतो. तुमच्या नगरसेवकांनी कधी तुम्हाला हाणून मारून शाळेत पाठवलंय का?